हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि वाजलेत 6:30 झाले सकाळ आपली. चला जिमला जायची तयारी करू. आज वातावरण आहे पावसाचा, म्हणजे बारीक बारीक पाऊस पडते, रिमझिम आता चालूच आहे. आणि रात्रभर आणि वंदे भारत वंदे भारत वंदे भारत गेली. अरे यार गेली. दररोज मला सकाळी या टाईमला वंदे भारत दिसते. म्हणजे उठल्या सकाळी 6 वाजता उठून फ्रेश वगैरे होऊन वंदे भारत दिसते. कधी कधी दिसत नाही, थोडा लेट वगैरे झाला तर चलो आता काय केळी आणि प्री वर्कआउट. चला आज आपल्याला मारायचं आहे बॅक अँड बायसेप. बॅक डे आज बॅक डे. पावसातनं मजा येते जिमला यायला. मस्त गारगार वातावरणात सकाळ सकाळ जिमला आलो. जिमला आता तो रेनकोट घालायला आणि काढायला एवढा कंटाळा येतो ना, जाम टाइमपास होतो त्याच्यात. पण काय आता पाऊस आणि रेनकोट घालायला लागणार, व्हिजिट करू शकत नाही. चलो आज आहे बॅक बायसेप वर्कआउट. सो चलो शुरू करते हैं. काल ॲब्सेंटी होती आणि आज लेट. चलो पाऊस थांबलाय, लवकर सटकू आता परत पाऊस येईल. वर्कआउट झालाय बॅक अँड बायसेप. आज काय जास्त व्हिडिओ काढले नाहीत, कारण आज जास्त गर्दी होती, तो जास्त व्हिडिओ काढता आला नाही. कारण कसं आहे, वर्कआउट करताना तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे, तो जास्त व्हिडिओ काढला नाही. आपला काय एक दिवस नाही व्हिडिओ काढला तर काय एवढा बिघडणार आहे. आलोय घरी मी आता. प्रोटीन शेक घेत आहे. मगाशी येताना कुत्री मागे लागली गाडीच्या. गाडीचा आवाज आला ना की कुत्री मागे लागतात. भीती एवढीच वाटते की असा म्हणजे कुत्री बित्री अशी गाडीची खाली यायला नको, नाही तर वाट लागेल. मी पण पडेन, कुत्र्याला पण लागेल. बट्ट्या बोल जय डॉगेज बाय. डायरेक्ट गँगच येते धावत. म्हणजे असे प्रत्येक टप्प्याला असे उभे असतात. गाडी आली की सुटला माग भाव भाव करत. असं पण नाही की थोडा भुकले की थांबले का, गाडीच्या मागे धावत येतात डायरेक्ट. भीती काय वाटते, पायाला बियाला चावलं तर वाटायला लागेल सगळं. कारण त्यांना काय इंजेक्शन वगैरे दिलेलं नसतं, नॉर्मल कुत्रे असतात ती. चुकून जर चावला ना काम 25 डायरेक्ट. चलो मार्केट बघू आता. ओपनिंगचा टाइम झाला मार्केटचा. आज मार्केट चांगलाच पॉझिटिव्ह आहे, कारण प्री ओपनिंग डायरेक्ट एवढा गॅप अप आहे मला. डायरेक्ट निफ्टीमध्ये 200 पॉईंटचा गॅप अप. बँक निफ्टी म्हणजे 300 पॉईंट. सगळा सेक्टर मजबूत पॉझिटिव्ह आज. आणि IT सेक्टर आज पण प्री ओपनिंगला डायरेक्ट 2% अप आहे. इंडियन मार्केट इज गुड टुडे, कारण आज आहे फ्रायडे, म्हणजे या वीकचा लास्ट डे. आजच्या दिवसाला चांगला पॉझिटिव्ह आहे मार्केट. 2-3 दिवस म्हणजे या आठवड्यात मुवमेंटच नाही क्रिप्टोमध्ये. गोल्ड बाय मध्ये मजा आहे. कालची ही न्यूजवाली कॅन्डल, नंतर थोडा साईडवे, नंतर परत ब्रेकआउट नंतर किती पॉईंटची रॅली आली.
ओ माय गॉड, 500 बिपची म्हणजे $50 मुवमेंट आली आज सकाळ सकाळच. आता बनवू आपली पहिली मील ओट्सची. चला. सो रेडी आहे सगळं, फक्त दूध टाकायचं बाकी आहे. आणि आज नवीन पीनट बटर डब्बा फोडला आहे. बघू किती दिवस पुरतो वाटतो यार. बैठा तोंडाला पाणी आलंच पाहिजे. और ये गया अंदर ओट्स झाले तर रेडी. आता मस्तपैकी करू आंघोळी आणि मग नंतर आपल्याला जायचं आहे डेंटिस्टकडं. 11ची अपॉइंटमेंट आहे. आणि मग नंतर जाऊ आपण मंदिरात. आज संकष्टी आहे ना, सो मस्त आज गणपती बाप्पाचं दर्शन करू. मग नंतर आल्यावर ओट्स खाऊ. आंघोळ झाले आता. उशीर झाला जाम. उशीर जाम म्हणजे 15 मिनटं लेट चाललोय मी. आणि निघू आता, बाहेर पाऊस पडतोय. सो निघू, चलो. तो झालं आपलं कंप्लीट. दाताचे मेजरमेंट घेतले आणि कॅप रेडी करतील. नंतर परत कॅप लास्ट कॅप बसवला येईल. तो जाऊ आता मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. दर्शन झालं मित्रांनो. आता जाऊ मस्त घरी. चला, आलोय मी घरी आता. मस्त की बाप्पाचं दर्शन झालंय आपल्या. आणि थोडा भिजलोय, म्हणजे खाली नाही भिजलोय, पूर्ण नाही भिजलोय. तोंडावर गाडी चालवणं पाणी मारतो तर तेवढंच जास्त, म्हणजे डोका भिजला, बाकी काय नाही एवढं भिजलं. तर चला आता ओट्स खाऊ मस्त. दणक ओट्स. चला चला हो, ओट्स आता खाऊया. A little longer than a few minutes later. तो खूप वेळानंतर, कारण मी एक्झाम देत होतोच, म्हणजे एक्झाम होती आपली, काही एक्झाम चालू आहे. आता काय पेपर संपलेत, झालेत आजचे. आता लागले बुक काहीतरी बनवावं लागेल. आणि आज काय लाईट येते जाते सारखी, कंटिन्यू लाईट येते जाते येते जाते. पाऊस आहे म्हणून काय वाटत नाही, नाही तर गरमी मारायला झालं असं. चला काहीतरी बनवता खायला मस्तपैकी. भूक लागली मजबूत. जेवायला आहे दही, पनीर भुर्जी आणि त्यात ॲड केलेत हरभरे, कारण हाय प्रोटीनसाठी. मस्तपैकी खाऊ आता. पनीर भुर्जीमध्ये हरभरे जरा वेगळाच विषय वाटतंय ना. खाऊन बघा, समजेल, एक नंबर लागतो. आणि ते डाएटसाठी, मी तर ते डाएटसाठीच करतो, कारण हाय प्रोटीनसाठी. चण्यामध्ये म्हणजे हरभऱ्यामध्ये हाय प्रोटीन असतो, सो ॲड केला त्याच्यात. मस्त दणकवतो आता. आज डेंटिस्टकडे ना 2 डॉक्टर होत्या. 2 डॉक्टर म्हणजे आज काय केलं माहिती आहे, दाताला असं कोरलं साईडने. कॅप लावायची आहे ना, मग ती कॅप बसण्यासाठी दाताला थोडं कोरलं. मग ते दात कोरण्यासाठी 2 डॉक्टर होत्या. मी कटर असतो ना त्या डेंटिस्टचा, एकीने कटर टाकलेला, एकाने ती अशी आरसा टाईप असतो माहिती ना आतमध्ये बघायला, तो टाकलेला. दोघी एक, म्हणजे डॉक्टर एक इकडं होती, एक डॉक्टर तिकडं होती. आणि मी करून सगळा दुखा लागला माहिती आहे. पण झाले फायनली, रूट कॅनल झाला आहे माझा. फक्त आता कॅप बसवायची बाकी आहे. फिर रूट कॅनल इज डन. दाताचा प्रॉब्लेम डन. चलो आता काय जेवायचा टाईम झाला आहे, पण आज जेवायची इच्छा नाही, कारण संध्याकाळी दुपारचं, म्हणजे संध्याकाळी बहुतेक मी 4 वाजता जेवलो आहे, कारण एक्झामला झालं लेट. सो काय जेवलं 4 वाजता. नंतर मग काय संध्याकाळी लेट जेवणामुळे रात्री जास्त विषय असतो, भूक लागत नाही आणि खायची इच्छा नसते. तरी पण आपण जबरदस्ती काहीतरी लाईट काहीतरी खाऊ. आता काहीतरी लाईट म्हणजे काय, मुसली वगैरे बनवू काहीतरी नॉर्मल, कारण परत रात्री भूक लागते. मग ते झोपेतनं उठा, परत काहीतरी बनवा, मग ते चुकीच्या टायमाला खा, मग ते ॲसिडिटी व काय पण त्रास होतो. त्यापेक्षा आता जबरदस्ती खाल्लेला बरा. सो मुसली रेडी आहे, खाऊ मस्त. खायची इच्छा नाही,
तरी पण ढकलू जबरदस्ती. ओट्स आणि मुसलीमध्ये फरक काय माहिती आहे का? ओट्स हे नॉर्मल ग्रेन्सपासून बनवले असतात, म्हणजे धान्यापासून बनवलेले असतात. आणि मुसली सगळा मिक्सचर असतो, म्हणजे त्यात आले सीड्स आले, बिया आले. आपल्याला बिया कसल्या? पंपकिन बिया, वॉटरमेलन बिया, भोपळ्याच्या बिया, डिफरंट टाईप ऑफ बिया आल्या त्यात. नंतर त्यात ड्रायफ्रुट्स आले, क्रॅनबेरी आली, त्यापासून सगळी मुसली बनवली जाते. आणि ओट्स वेगळे असतात. ओट्स आणि मुसलीमध्ये जास्त काय असतो? कार्ब्स असतात आणि एनर्जी जास्त असते. एखादा बिगिनर कोण असेल ना खाणारा ओट्स, तर जर समज सकाळच्या त्यांनी ब्रेकफास्टला ओट्स खाल्ले, त्याला दिवसभर अजिबात भूक लागणार नाही. म्हणजे जो स्टार्टिंग सुरुवात केला असेल खायला, त्यासाठी सांगते मी. भूकच लागत नाही ओट्स खाल्ल्यावर. आता मला काही सवय आहे, म्हणून जर सकाळी जर लवकर खाल्ले ना ओट्स तर भूक लागते. जर 11, 11:30 नंतर ओट्स खाल्ले की भूक लागतच नाही. खाऊन झालंय, आवरून पण झालंय. आजचं दिनचर्या संपलंय. आज दिवस कसा गेला समजलाच नाही. आणि उद्या आहे शनिवार, उद्या सुट्टी. मला पण सुट्टी आहे आणि आपल्या जिम पार्टनरला पण सुट्टी आहे, म्हणजे योगेशचा झाला. सो उद्या मजबूत वर्कआउट होईल. उद्या आहे चेस्ट अँड ट्रायसेप. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपली शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा एकदा आपल्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.